नमस्कार मित्रांनो, मी आपला शुभम. स्वागत आहे स्वर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी आलेलो आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नर्सरीमध्ये. आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. एकंदरीत नर्सरीचा जो काही फुललेला आविष्कार आहे तो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज दाखवणार आहेत. सुरुवातीलाच एंट्री केल्यानंतर या ठिकाणी फुलांची सुंदर अशी माळ ओवलेली आहेत, म्हणजेच फुलांची वेगवेगळी झाडं लावलेली आहेत. सध्या या ठिकाणी पाणी चालू आहे आणि पाणी चालू असल्यामुळे आपल्याला त्याचा बाजूला जायला थोडीशी अडचण निर्माण होते आहे, परंतु आपण त्या बाजूला जाऊया. त्या बाजूला जाण्या अगोदर डाव्या हाताला जर पाहिलं तर या ठिकाणी मुलांनी अतिशय सुंदर अशी गुलाबाची किंवा वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. तसेच या बाजूला आलं तर या ठिकाणी वेगवेगळे जे काही वस्तू असेल त्याच्यापासून टाकाऊ अशा काही गोष्टी या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी उत्कृष्टपणे एक कला आविष्कार म्हणजे या ठिकाणी छोटे छोटे दगड रचून गुलाबाची झाडं ही याच्यामध्ये लावलेली आहेत. पिशव्यांमध्ये देखील लावलेली आहेत. सुंदर अशी नर्सरी या ठिकाणी सजवलेली आहेत. झेंडूची झाडे आणि त्या झाडांना या ठिकाणी कृत्रिमरित्या पाण्याने ते न्हावून निघत आहेत. या ठिकाणी हा जुना आपला रस्ता आहे तो आपण व्यवस्थितरित्या केलेला आहे. त्याची डागडुजी केलेली आहेत. दोन्ही बाजूनी उत्तम असा रस्ता या ठिकाणी बनवून त्याच्यामध्ये वेगवेगळी झाडी लावलेली आहेत. जर वरच्या बाजूला आले तर मुलांनी या ठिकाणी ज्या काही तुटलेल्या किंवा खराब बाटल्या असतील टाकून दिलेल्या असेल त्या बाटल्यांना रंग रांगोटी करून त्या बाटल्या अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी रंग रांगोटी करून सजवलेल्या आहेत. त्याच्यावर अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहेत. आपण तर एका बाटलीवरचं वाचलं तर याच्याजवळ पोहोचण्यासाठी कधीच शॉर्टकट नसतो. तसेच या नर्सरीमध्ये जे काही आपण पाहू शकता याच्यामध्ये कधीच शॉर्टकट नाही आहे, कारण की या मुलांनी अतिशय कष्टानं या ठिकाणी उभी केलेली आहेत. सुरुवातीला आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूनी झेंडूची चाफ्याची झाडे लावलेली आहेत. या झाडांना जवळपास 1 वर्ष आता पूर्ण झालेलं आहे. आणि आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर आता इथून पुढे नव्याने हा जो काही रस्ता असेल तो या ठिकाणी बनवायचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. दोन्ही बाजूंनी नारळाचे 2 झाडं या ठिकाणी लावलेले आहेत. ते छोटेसेच आहे, आत्ताच लावलेले आहेत. पुढे आल्यानंतर असे अतिशय सुंदर पद्धतीने नर्सरी या ठिकाणी सजवलेली आहेत. आपली कमाव व शिकाची सर्व मुले या ठिकाणी विविध काबाड कष्ट करून शिकतात आणि वेगवेगळ्या पदापर्यंत पोहोचतात. या ठिकाणी दोन्ही बाजूने आपण आता झाडं लावण्यासाठी बनवलेलं आहेत. अजून त्याचं काम अपूर्ण आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला दाखवलेलं जाईल. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण नर्सरी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मुलांनी सजवलेलं आहे. चला तर आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन तुम्हाला आणखी एक वेगळे उपक्रम मुलांनी केलेले दाखवतो. या ठिकाणी कुंड्यांमध्ये वेगवेगळी सीताफळांची झाडे आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉटल्स कापून त्यामध्ये वेगवेगळी सुंदर अशी झाडे या ठिकाणी लावलेली आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अतिशय हिरवळ दिसते आहे. या हिरवळी मागे किती मुलांचे कष्ट आहेत आपण पाहू शकता. जगन सर या ठिकाणी नळी घेऊन बसलेले आहेत. पुढचा उद्देश त्यांचा चांगला आहे. आपले देवाभाऊ या ठिकाणी आहे. आपण देवाभाऊंना विचारू नक्की तुम्ही या ठिकाणी इतकं मोठं पीक उभं करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी किती कष्ट केले आम्हाला थोडक्यात सांगा. लय कष्ट केले राव. सकाळी यायचे तहान लागायची तर पण आम्ही याला पाणी द्यायचे, पण आम्ही प्यायचं नाही पाणी, माहिती आहे का? अरे वा, म्हणजे प्रचंड कष्ट या ठिकाणी आहे. इकडे आपले काही नवीन मित्र बसलेले आहेत, त्यांची थोडक्यात मुलाखत घेऊया. कसं वाटतं आहे तुम्हाला नर्सरीमध्ये आल्यानंतर? गारगार वाटते. या ठिकाणी ते लाजलेले आहेत. सर आपण सांगू शकता कशा पद्धती आपण काम करता? पहिल्यांदाच आलेलो काम, एकंदरीत व्यवस्थित चालतंय सगळं. वा, धन्यवाद. आपले 2 अनमोल शब्द आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जगन सर, आपण या पोझिशनमध्ये बसलेले आहात, आपल्याला कसं वाटतं आहे? ही पोझिशन नाही म्हणजे कामाची पोझिशन. हो, कामाची पोझिशन खूप चांगली पोझिशन आहे असं मला वाटतंय. वा वा. इथं कारण असं म्हणजे खाली बसता येणार नाही, कारण माती आहे. नाही बरोबर, कारण की कसं दगड बिगड लागला तर अवघड होईल ना. आनंद आहे. लोक म्हणतात ना पाण्याचं पुण्य खूप मोठं लागतं. यापेक्षा आम्ही पाणी द्यायला झाडांना, कारण झाडांना वाचू किंवा पिकांना वाचू तर आपल्याला याच्यातून काहीतरी भेटल. पाणी देणे आपला फायदा पण होईल.
अमृत थोडक्यात देण्यासारखं आहे. आपण इथं छोट्या छोट्या स्मॉल प्लॉटमध्ये शेती करतोय आणि शेती आपण फक्त प्रयोग पातळीवरच करतोय. सध्या आपला आणखीन याच्यामध्ये असं काय मोठं आपण केलेलं नाही, थोडं भविष्यात करू आणि याच्यातून एक नवीन काहीतरी. चला आम्ही तिकडे लागतो, तिकडे आम्ही सांबार लावलेला आहे, सांबार उप त्याला काय म्हणतात. ओके चला देवा भाऊ आपण तुमच्या पाठीशी आम्ही आहेत. आपण जिकडे घेऊन जाणार तिकडे आम्ही चाललो आहोत. चल हे कोथिंबीर लागली आम्ही इथं बघा. नाही कोथिंबीर आहे. हे बघा इथं हरभरा आहे आणि याला काय म्हणतात मेथी लावली इथं. या ठिकाणी सुंदर पद्धतीनं एका दोरीमध्ये कोथिंबीर आणि पुढे मेथी आपण पाहू शकता. किती हिरवीगार मेथी या वाळलेल्या रानामध्ये आलेले आहेत. मुलांनी यासाठी अतिशय प्रयत्न घेतलेले आहेत. आमचे जगन सर अहोरात्र इथे पाणी घालताय. जगन चली मेहनत आहे याच्यामध्ये. या ठिकाणी खरंच कमोषकाच्या मुलांची जितकी तारीफ करावी तितकी कमी आहे, कारण की अभ्यासाबरोबरच ते अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी कष्ट घेत आहेत. आपले काही विद्यार्थी त्या बाजूला बसलेले आहेत, काम करत आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. कोथिंबीरीला या ठिकाणी सुंदर अशी फुलं आलेली आहेत, ती हव्याप्रमाणे डोलत आहे. हरभऱ्याची भाजी या ठिकाणी सगळ्यांना आवडते, ती अतिशय हिरवीगार या ठिकाणी डोलत आहे. आंब्याची सुंदर बाग या ठिकाणी फुललेली आहे.